गुड मॉर्निंग फॅमिली. आणि ज्याची सकाळ झाली नसेल त्यांच्यासाठी हॅलो एव्हरीवन. आजचा दिवस खूपच मस्त आणि थोडा धावपळीचा असणार आहे, कारण आज मी तुम्हाला माझ्यासोबत एका वेगळ्याच सफरीवर घेऊन जाणार आहे. आज बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. सो चला सुरू करूया. उठले की प्रथम कचरा काढते, त्यानंतर लादी पुसून घेते आणि मग रांगोळी. चला तर मग आता देवाची पूजा करूया. आज छान कृष्णाला अभिषेक करून घेतला, सगळ्याच देवीदेवतांना. माझ्या तुळजाभवानी मातेलाही मी अभिषेक करून घेतला आहे. छान अशी सुरुवात देवपूजेने करूया. आज सुरुवातच सर्व देवतांना अभिषेक दुधाचा आणि पाण्याचा असा करून घेतला. एकदा देवपूजा छान झाली की अगदी दिवस छान आनंदात जातो. अधिक मास चालू आहे, म्हणजेच पुरुषोत्तम मास चालू आहे. त्यामुळे श्रीकृष्ण भगवानांची खास सेवा मी बहुतेक दर दिवशीच आता करते. दर दिवशी अभिषेक दुधाचा, कधी पंचामृताने असं करत असते. आणि आता भगवान शंकरांचाही मी तसाच अभिषेक करत आहे. प्रथम पाण्याने, नंतर दुधाने. पुरुषोत्तम मासात जेवढी जेवढी आपण सेवा करणार त्याचं अधिक फळ मिळतं. त्यामुळे या महिन्यात छान अशा सेवा करून घ्यायच्या. या पुरुषोत्तम मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा करावी. दिवसभरात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जमेल तितका जास्त जप करावा. छान अशी शंकरांच्या पिंडीवरही सुंदर असा मी दुधाचा अभिषेक करून घेतला. खूप प्रसन्न वाटतं असं आपण जेव्हा करतो. त्यानंतर देवपूजेला मी आज 33 वातींचं असं मी हे बनवून ठेवलं आहे. मोदकाच्या आकाराचा 33 वातींचा हा दिवा बनवला आहे, कारण अधिक मासात या 33 वातींच्या दिव्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे मी आज तो 33 वातींचा दिवाही मोदकांच्या या आकाराचा बनवून देवासाठी तो प्रज्वलित केला आहे. अधिक मासात 33 वाती पेटवणं किंवा 33 दिवे लावणे याला खूपच महत्त्व आहे. खूप घरात सुख, शांती, समृद्धी, आनंद, आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. तसेच सकाळी मी 5 फुलवातींचं असं वात करूनही लावली होती, तेही चांगली असते अधिक मासात लावलेली. आता दिवसभरात थोडासा माझ्यासाठी वेळ काढला. नखांची नेलपेंट अगोदरची रिमूव्ह करून छान नवीन नेलपेंट वगैरे लावून घेतली. असं काहीतरी स्वतःसाठी केलं ना की खूप बरं वाटतं. नखं कापून घेतली. कधीकधी हाही वेळ आपल्याला काढायला मिळत नाही, पण म्हटलं नाही, आज आपण काढूयाच. नखं कापून सुंदर असं नेलपेंट वगैरे लावून घेतली. स्वतःसाठी हा खास वेळ काढला आज. पायाची नेलपेंट निघाली होती, ती छान आधीची नेलपेंट रिमूव्ह करून सुंदर नवीन नेलपेंट लावून घेतली. असं खास स्वतःसाठी आज वेळ दिला. बघा, जरा आपण सेल्फ केअर केल्यानंतर खूप मनही आनंदी होतं. नंतर परत घरासाठी थोडं म्हटलं, आता दुपारची वेळ होती, कपाट थोडं लावून घेतलं. कपडे, घड्या वगैरे व्यवस्थित घालून घेतल्या. नंतर थोडंसं हे स्टँड आहे ते सगळं चांगलं घासून पुसून, याच्यात सगळ्या माझ्या नेहमीच्या म्हणजे वस्तू असतात, नेहमी मी यूज करते त्या. असं थोडंसं छान आपण प्रत्येक कोपरा दर दिवशी स्वच्छ केलं की आपल्यालाच बरं वाटतं. नंतर हा मसाल्याच्या डब्यांमधल्या सगळ्या वाट्या घासून पुसून, स्वच्छ धुवून पुसून सुकून मग त्याच्यात मसाले भरून ठेवले. असं इतर कामांबरोबर थोडं थोडं असं आपण काम करत राहिलं की घर नेहमीच क्लीन, टापटीप आणि छान वाटतं. नेहमीच असं थोडं थोडं केल्यामुळे आपल्याला एकदम त्याचा त्रासही होत नाही, छान वाटतं. त्यानंतर आम्ही गेलो डीमार्टला. डीमार्टवरून आणायचं थोडं ग्रोसरी भरायची होती, ती भरली. आणि डीमार्टमध्ये एक आहे, आपण जातो त्यापेक्षा आपण विचार करतो त्यापेक्षा नेहमी आपलं बजेट आपण एक्स्ट्राच खर्च करून येतो. डीमार्टमध्ये कडधान्याची वगैरे क्वालिटी चांगलीच असते, त्यामुळे डीमार्टमध्ये घ्यायला खूप बरं पडतं. तांदूळही चांगले असतात. नारळ तर हे एकदम चांगले मिळाले मला, 30 का 35 मिळाले, छान मिळाले. पावसाळ्याच्याच मिस्टरांसाठी चप्पलही घेऊन टाकले,
लागणारं नेहमीचं महिन्याचं सामान घेतलं. पण डीमार्टमध्ये गेल्यानंतर डीमार्टच्या वस्तू खरोखर चांगल्या असतात. डीमार्टमध्ये आम्ही खूप उशिरा गेलो होतो. जवळजवळ आम्हाला डीमार्टमध्ये जायलाच 9 वाजले होते. मला वाटलं एवढं गर्दी नसेल, परंतु रात्री 9लाही खूप गर्दी होती डीमार्टमध्ये. आता इथे मी संध्याकाळची क्लिप जॉईन केली आहे. संध्याकाळी आपण आता हे अधिक मासात दर दिवशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा, तुळशीला प्रदक्षिणा घालावी, एकादशीला भगवान विष्णूंना अर्पण करायच्या नैवेद्यात तुळशीचे पान आवर्जून ठेवावे. इथे मी बटाट्याची भजी बनवत आहे. बटाट्याची भजी आमच्याकडे सगळ्यांना आवडते. तसेच मिक्स डाळींची ती भजी ती खूप सुंदर लागते आणि त्याची रेसिपी मी एकदा नक्कीच शेअर करेन. आता इथे सगळे जेवणाची संध्याकाळची तयारी चालू आहे. इथे मी 33 वातींचा जो मोदकांच्या आकाराचा बनवले होता तो बघा प्रज्वलित कसा होत आहे. आता तो एकदम पेटताना दाखवत आहे मी तुम्हाला. त्यामुळे मी तो वर न ठेवता खाली ठेवला, कारण त्याची ज्योत वरपर्यंत जात होती. खूप छान वाटत होतं पण पेटताना, मन अगदी शांत वाटत होतं. त्यानंतर हा जेव्हा विझतो म्हणजे तेव्हा आपण त्याच्यावर दूध घालून त्याला शांत करायचा असतो. आणि आज मी धनलक्ष्मी कुंचनचीही पूजा केली, कारण अधिक मासात तेही मला करायचं होती, तेही मी पूजा केली. हे बघा आता ती 33 वातींची ज्योत शांत झाली आहे. मग ती अजून दूध घालून एकदम शांत करायची. अशा प्रकारे ही शांत केली मी. दिवसभराचाही रुटीन मी पहिल्यांदाच शेअर केलं आहे. आवडल्यास नक्की एक कॉमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.